शांती शांती शांती. दोघे हातांचं एकमेकांवर घर्षण करायचंय. तुमच्या सुंदर चेहऱ्यावरून हळूच हात फिरवायचा आहे. हळूच डोळे उघडायचे आहे आणि सगळ्यांनी एक गोड अशी स्माइल करायची आहे. ठीक. ओके. चला, आज आपण सगळे पहिल्यांदाच भेटत आहोत. आणि सगळ्यांना म्हणजे मलाही तुम्ही पहिल्यांदाच बघत असणार आणि काही चिमुकले दिसत आहेत, त्यांनाही मी पहिल्यांदाच बघत आहे. तर मुलांनो, आज आपल्याला एक महत्वाचं स्तोत्र शिकायचं आहे. त्या स्तोत्राचं नाव आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. नावातच अर्थ समजतो. प्रज्ञा म्हणजे आपलं ज्ञान वृद्धी करता हे स्तोत्र आपल्याला शिकायचंय. सगळ्यांनाच पुढे जायचं असतं की नाही? प्रत्येकाला वाटतं की हो, मला मी जो काही अभ्यास करत आहे तो मला लक्षात राहायला पाहिजे. मी जे काही मेहनत करत आहे त्याचं मला फळ मिळायला पाहिजे. तर याकरता आपण काही गोष्टी पाठांतर जो काही अभ्यास करतो ते लक्षात राहण्याकरता आपण काही गोष्टी केल्या तर त्याचा बेनिफिट आपल्याला म्हणजे फास्ट लर्निंग करता होतो. त्याकरता तुम्ही ओंकार म्हणू शकतात, रोज गायत्री मंत्र बोलू शकतात अभ्यासापूर्वी. या कुंदेंदू तुषार म्हणजे सरस्वती वंदना बोलू शकतात आणि रोज सकाळी उठल्यावर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे बोलायचं आहे. तुम्ही 1 महिना बोलून बघा. शिकल्यानंतर त्याच्यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले किंवा बोलता आलं नाही तर माझा नंबर मी ग्रुपमध्ये पाठवला आहे. मला तुम्ही कधीही मेसेज करा, मी तुम्हाला त्याचं गाईड करेल. ओके. तर हे स्तोत्र शिकल्यानंतर तुम्ही आधी बघून बोला. नाही बघून जमलं तर मला विचारा किंवा कोणाचंही गायडन्स घेतलं तरी चालेल. आणि हळूहळू पाठांतर करा. आणि पाठांतर केल्यानंतर फक्त 1 मिनिट तुम्हाला लागणार स्तोत्र बोलायला. आणि दिवसातले 24 तासामधला 1 मिनिट तर तुम्ही नक्कीच तुमच्या विकासाकरता देऊ शकतात. हो ना? सो मी तुमच्या ग्रोथ करता, तुमच्या मेमरी ग्रोथ करता तुम्ही दिवसातला 1 मिनिट देऊ शकता आहात का? देऊ शकणार आहात का? काय हो. मुलांनो? येस. ओके. चला, रेडी सगळे स्तोत्र पठणाकरता? जर तुमच्याकडे कॉपी असेल, मी शेअर नाही करू शकत, ते काही इश्यू येतोय मला शेअर करायला, तर स्क्रीन शेअर होत नाहीये माझ्याकडून. तर प्रज्ञा विवर्धन स्तोत्राची कॉपी असेल किंवा बुक मध्ये असेल किंवा एक्स्ट्रा मोबाईल असेल तर गुगलवर तुम्ही जाऊन प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा फोटो बघू शकता, इमेज बघू शकता किंवा रिटर्न जे काही लिरिक्स आहेत ते बघू शकतात. त्यामुळे तुम्हाला शब्द लवकर समजतील. माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतो आहे? येत असेल तर मला थंब दाखवा. ओके. आणि ज्यांना अगदी आनंदाने श्रद्धेने प्रज्ञा विवर्धन स्तोत्र शिकायचं असेल त्यांनी असं करा. ओके. आणि ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहे त्यांनी छान तयारी केलेली नाहीये किंवा त्यांना त्यांचा चेहरा आपल्याला दाखवायचा नाहीये असं आपण अजून करू. ठीक आहे. बाकी तर बरेच व्हिडिओ ऑन आहेत. ओके. चला. कोणत्याही स्तोत्राची सुरुवात ही कोणत्या देवताच्या नावाने घेतली जाते? तर गणपती बाप्पा. राईट. कोणत्याही कार्याची सुरुवात, कोणत्याही आरतीची सुरुवात किंवा पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पाचं स्मरण करून केलं जातं. बाकी माहिती मी तुम्हाला नंतर देईल. आधी शब्द आपण शिकून घेणार आहोत. वेळ मिळालाच तर अजून एखादं सेशन मी घेणार. ओके. सगळे रेडी असतील तर तर आपण स्टार्ट करूया शब्द शिकायला. आणि जे काही शब्द उच्चार आहेत हे जरा कठीण आहे, त्यामुळे स्तोत्र शिकवताना मी आधी बेसिक शिकवते. सगळे मोठे दिसतात त्यांना बेसिक येतच असणार. तर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र स्टार्ट करूया. श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. माझ्या नंतर हळूहळू सगळ्यांनी बोलायचंय. शब्द समजला नाही तर तुम्ही हँड रेस करा, मला विचारा आणि आपण शब्द पण चेक करूया नंतर. ओके. श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आपण विथ ऍक्शन पण घेऊया. श्री गणेशाय नमहा. गणपती बाप्पाची सोंड दाखवायची आहे. श्री गणेशाय नमहा. श्री गणेशाय नमहा. अस्य श्री प्रज्ञा विवर्धन
अस्य श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मंत्रस्य. माझ्यासोबत शब्द बोलत रहा. अस्य श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मंत्रस्य. अस्य श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मंत्रस्य. सनत कुमार ऋषी. ऋषी मुनींना कशी बो असतो वरती डोक्यावर असतो ना बो असा. म्हणून आपण बोची ऍक्शन घेऊया. ओके. सनत कुमार ऋषी. मी असं केलं की तुम्हाला काय बोलायचंय. सनत कुमार ऋषी. सनत कुमार ऋषी. स्वामी कार्तिकेयो देवता. स्वामी कार्तिकेयो देवता. अनुष्टुप छंदः. अनुष्टुप छंदः. मम मम सकल विद्या सकल विद्या सिद्ध्यर्थे. मम सकल विद्या सिद्ध्यर्थे. मम सकल विद्या सिद्ध्यर्थे. जपे विनियोग. जपमाळ करतो ना आपण ह्या बोटाने मिडल फिंगरने. जपे विनियोग. जपे विनियोग. हे आहे पहिलं स्टार्टिंग. याच्यात कार्तिक स्वामींची नावं नाहीये. आता मेन प्रज्ञा विवर्धन स्तोत्र सुरू होत आहे. यामध्ये कार्तिक स्वामींचे 28 नेम्स 28 नावं आपल्याला शिकायची आहेत. प्रज्ञा विवर्धन स्तोत्रामध्ये दुसरं काहीच नाही. फक्त कार्तिक स्वामींची 28 नावं आहेत. ओके. कार्तिक स्वामी कोण आहे माहितीये का पण आधी कोणाला माहितीये कार्तिक स्वामी कोण आहे. अनम्यूट करून सांगा बरं. छोट्या मुलांना सांगा बरं कोण आहे. बोल. अनम्यूट करून सांग कोण बोलतोय. पायश्री. पायश्री कोण आहे. येवले. हा बोल. कोण आहे कार्तिक स्वामी. गणपतीचा मोठा भाऊ. गणपतीचा मोठा बरोबर. भाऊ. व्हेरी नाईस. अगदी बरोबर. कार्तिक स्वामी हे गणपती बाप्पांचे मोठे भाऊ आहेत. ते सेनापती असतात, लीडर असतात. म्हणून गणपती बाप्पांचे मोठ्या भावांचं स्मरण केलं जातं. म्हणजे आपण पण लीडर होणार. हो ना. कार्तिक स्वामी लीडर होते. मग लीडर जे आहे कार्तिक स्वामींचं स्तोत्र आपण म्हटलं आपण पण लीडर होणार. राईट. ओके. त्यांच्यातले गुण आपल्याला घ्यायचे आहेत. या स्तोत्रामध्ये कार्तिक स्वामींची 28 नावं आपण शिकणार आहोत. आता 28 नावं सुरू होतील. सेशन संपल्यावर कोणते 28 नावं आहेत ते मी तुम्हाला सांगेन. स्टार्ट. श्री स्कंद उवाच. श्री स्कंद उवाच. म्यूट करायचं. श्री स्कंद उवाच. आता आपण काही फनी ऍक्शन घेणार आहोत. मी माझ्या क्लासच्या मुलांना विथ ऍक्शन शिकवत असते. ते आता ह्या सेशन मध्ये बरेच मोठी मंडळी पण आहेत. त्यांना जरा हसू येणार की ह्या ऍक्शन कशा आहेत, किती फनी आहेत. पण आपण कोणतंही स्तोत्र हसत खेळत शिकत असतो. कोणतंही स्तोत्र शिकताना मुलं अगदी मजा करून हसत खेळत हे स्तोत्र शिकतात. त्यामुळे ते त्यांच्या लक्षात राहतं. आणि मी फक्त ऍक्शन करते आणि मुलं स्तोत्र बोलतात. हो ना. आता आपण सनत कुमार ऋषीची ऍक्शन कशी घेतली सांगा बरं. कोणाला आठवतंय. सनत कुमार ऋषी. नाही. ऋषी ऋषी. व्हेरी नाईस. ऍक्टिव्ह आहेस. व्हेरी नाईस. सनत कुमार ऋषीची ऍक्शन कशी घेतली आपण. अशी घेतली. बरोबर. आणि कार्तिक स्वामींची ऍक्शन कशी घेतली आपण. कार्तिकेयो देवता. बरोबर. व्हेरी नाईस. कार्तिकेयो देवता. है ना. आणि मम सकल विद्याची ऍक्शन कशी घेतली. मम मम सकल विद्या सिद्ध्यर्थे. हो ना.
म्हणजे आपण फक्त नंतर मी एकदा सांगितल्यावर मी फक्त ऍक्शन करते आणि नंतर तुम्ही श्लोक बोलत असतात. मला जास्त बोलायची गरज नाही पडत कारण तुम्ही मुलं खूप हुशार आहात है ना. ओके. चला आता आज पहिलाच दिवस आहे ऍक्शनचा आणि तुमचा आणि माझा. आज पहिलाच दिवस आहे हो ना. आता स्टार्ट करूया. योगी योगी पुरुष कसे करतात असं है ना. योगी तुम्ही गोष्टींमध्ये बघितलं असणार. ध्यान करतात हा. योगीश्वरो महासेनः महासेनः. फनी ऍक्शन आहे मस्त हसा आणि पाठ करा. योगीश्वरो महासेनः. ही ऍक्शन कसली आहे. कार्तिकेय कार्तिकेयो. कार्तिकेयोची ऍक्शन लक्षात ठेवा. कार्तिकेयो अग्निनंदनः. अग्नी आल्यावर आग आल्यावर चटका लागल्यावर आपण कशी ऍक्शन करतो. अग्निनंदनः. चटका लागला. आता पहिली लाईन मी बोलते ऍक्शन सोबत. दुसऱ्या वेळेस तुम्हीच लाईन बोलणार. ओके परत एकदा. आठवा बरं काय शब्द होता. कोणाला आठवतोय. योगीश्वरो महासेनः. योगी काय शब्द होता बरोबर. कार्तिकेय कार्तिकेयो अग्निनंदनः अग्निनंदनः. आता जरा फायटिंग करायची आपल्याला हा. स्कंदः कुमारः सेनानिः. कुमार स्कंदः कुमारः सेनानिः. स्वामी शंकर संभवः. स्वामी शंकर संभवः. आता शंकरचा डमरू वाजवताना घेतलाय. शंकरजी का डमरू बाजे. त्याचा डमरू घेतला आपण. ओके येस. हा. आता काय काय ऍक्शन घेतले आणि काय काय शब्द घेतले आपण रिपीट करूया. कोणाला कोणाला आठवतंय त्यांनी करा बरं. योगीश्वरो महासेनः कार्तिकेयो अग्निनंदनः स्कंदः कुमारः सेनानिः स्वामी शंकर संभवः. ओके आपल्याकडे एवढा वेळ नाहीये खूप एक्सप्लेनेशन करायला. सेकंड श्लोक घेऊया. नदीची ऍक्शन करायची आहे. गांगेयस्ताम्र गंगा नदी. गांगेयस्ताम्र गांगेयस्ताम्र चूडस्य चूडस्य. गांगेयस्ताम्र चूडस्य. ब्रह्मचारी ब्रह्मचारी शिखी ध्वजः. ध्वज फडकवताना शिखी ध्वजः. पुन्हा एकदा हा. सेकंड श्लोक. गांगेयस्ताम्र चूडस्य ब्रह्मचारी शिखी ध्वजः. आता आपण नेक्स्ट लाईन घेऊया. तारकारी रुमापुत्रः. बेबीची ऍक्शन घ्यायची आहे. तारकारी रुमापुत्रः क्रौञ्चाराति षडाननः. सिक्स फिंगर षडाननः. सिक्स फिंगर षडाननः षडाननः. सिक्स फिंगर हा. चला सेकंड श्लोक परत करूया. गांगेयस्ताम्र चूडस्य
ब्रह्मचारी शिखी ध्वजः तारकारी रुमापुत्रः क्रौंचाराती षडाननः. समजताय मुलांनो? मज्जा येते? हो. शिकायला मजा येते? शब्द हो. समजताय सगळ्यांना? हो. हम्म? हो. आता इतकं हो. फास्ट ग्रास्पिंग वाढणार तुमचं हे स्तोत्र शिकल्यानंतर, की तुम्ही म्हणणार मम्मा माझा लेसन तर आत्ताच मी रीड केला, लर्न पण होऊन गेला. असं तुम्हाला बदल पाहिजे ना तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये? अभ्यासामध्ये तुमची ग्रोथ हवी आहे की नाही? हा. याकरता तुम्हाला हे स्तोत्र हो. पाठ करायला हा. लागेल. ओके? आणि हो. पूर्ण श्रद्धेने रोज म्हणायला लागणार, फुल बिलीव्ह करून. ओके? चला तिसरा श्लोक. टोटल 6 श्लोक आहे. तिसरा श्लोक घेऊया आपण. शब्द ब्रह्म. बोलतो कशाने आपण शब्द इथे ना, म्हणून ऍक्शन अशी घेऊया. शब्द ब्रह्म स्वरूपश्च. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. कोण बोलतंय कोण नाही मला समजत नाहीये ना. शब्द ब्रह्म स्वरूपश्च. आता सरस्वती मातेची आपण ऍक्शन घेणार शब्दमम. आहोत. ओके, सरस्वती मातेच्या हातात काय असतं कोणाला सांगता येईल? कोणतं इन्स्ट्रुमेंट कर असतं? हँड रेस कर हँड तिथे रेस वीणा. काय नाव गिटार. आहे? वीणा. वीणा. बरोबर. वीणा. मग आता वीणा. सारस्वतो हे सगळे शब्द म्हणजे त्याच्याशी रिलेटेड नाही, म्हणजे सिमिलर आहे ते ऍक्शन आपण घेतलेले आहोत. सारस्वतो येतोय म्हणून ते सरस्वती मातेशी सिमिलर आहे, म्हणून आपण अशी ऍक्शन घेत आहोत. वीणा वाजवताना मी असं केलं की तुम्हाला सारस्वतो बोलायचंय, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके. शब्द ब्रह्म स्वरूपश्च सिद्ध सारस्वतो गुरुः. सिद्ध सारस्वतो गुरुः. शब्द ब्रह्म स्वरूपश्च सिद्ध सारस्वतो गुरुः. सनत कुमारो भगवान. सनत कुमारो भगवान भोग मोक्षम प्रद प्रभु. मोक्षम, मोक्ष मिळाला म्हणून आपण असे ऍक्शन घेणार आहोत. भोग मोक्षम प्रद प्रभु. पहिल्या दिवशी कोणाचाही लर्न होणार नाही. आता फक्त आपल्याला शब्द शिकून घ्यायचे आहेत. आणि हे स्तोत्र अवघड आहे, नवीन आहे, नवीन शब्द आहे. त्यामुळे मी एक्सपेक्ट करणार नाही कोणाकडूनच की आत्ताच्या आत्ता लर्न होईल. आता फक्त आपण शब्द शिकून घेऊया. ओके. चौथा श्लोक. शरजन्मा. गणाधीशची ऍक्शन परत एकदा. शरजन्मा गणाधीश पूर्वजो. पूर्वजो. पूर्वजो मुक्ती मार्गकृत. मुक्ती, मुक्ती मिळाली. वाव. बर्ड्स कसे मुक्त विहार करतात स्काय मध्ये? मुक्ती मार्गकृत. पूर्वजो मुक्ती मार्गकृत. पुन्हा एकदा हा. शरजन्मा गणाधीश पूर्वजो मुक्ती मार्गकृत. सर्वगण प्रणेताच. सर्वगण प्रणेताच वांछितार्थ प्रदर्शनः. आपण बाप्पाला प्रदक्षिणा मारतो ना, त्याशी सिमिलर वर्ड. प्रदर्शनः. वांछितार्थ प्रदर्शनः. वांछितार्थ प्रदर्शनः. ओके. 5 नंबरचा श्लोक. 8 फिंगर्स दाखवा तुमचे 8 फिंगर्स. अष्टविंशती. अष्टविंशती
अष्टविंशति नामानि अष्ट 8 8 अष्टविंशति नामानि अष्टविंशति नामानि मदीयानि च मदीयानि च यः पठेत् मदीयानि च यः पठेत् मदीयानि च यः पठेत् प्रत्यूषे श्रद्धया युक्तो प्रत्यूषे श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवेत् मुको वाचस्पतिर्भवेत् मुको वाचस्पतिर्भवेत् महामन्त्रयानीति 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 मम नामानि कीर्तयेत् मम नामानि कीर्तयेत्. कोणाला स्वतःचं नाव असं उंच कीर्ती झाल्यासारखं म्हणजे माझं नाव पण असं कीर्तिवान व्हायला पाहिजे. आपले लीडर्स कसे आहेत, लीडर्सचं नाव कसं घेतलं की लगेच आपल्याला आठवण येते, हो यांनी खूप काम केलं, यांनी देशाकरता किती काम केलंय, यांनी किती अभ्यास केलाय, यांनी किती मेहनत केली, यांनी किती सहन केलंय, किती देशभक्त आहेत ते, किती शहीद झालेले आहेत, त्यांनी काहीतरी काम केलं म्हणून त्यांचं नाव आपण ओळखतो, हो की नाही. सचिन तेंडुलकर, महात्मा गांधी किंवा आपले जे काही सगळे लीडर्स आहेत किंवा सायंटिस्ट आहेत त्यांना आपण का ओळखतो, कारण त्यांनी असं काहीतरी काम केलंय कीर्तिवान. मग आपल्याला पण आपली कीर्ती जर पसरवायची असेल तर आपल्याला पण तसंच काम करायला लागेल, हो की नाही. मग हे स्तोत्र आपण, ह्या स्तोत्रामध्ये हीच लाईन आहे, महामंत्रयानीति मम नामानि कीर्तयेत् महाप्रज्ञामवाप्नोति महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा नात्र कार्या विचारणा. हा महामंत्र, हे महामंत्राचं जे काही स्तोत्र आहे याचं जर आपण पठन केलं तर आपण पण कीर्तिवान होणार, माझं नाव पण कीर्तिवान होणार, मी पण यशस्वी होणार, मी पण सक्सेसफुल होणार. आणि मी माझा जन्म जो आहे, मानवाचा जो आपल्याला जन्म भेटलेला आहे तो नेहमी चांगलं काम करण्याकरता भेटलाय. तर मुलांना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या आई बाबांचं, आपल्या देशाचं नाव आपल्याला रोशन करायचंय, हो ना. आपल्याला कीर्तिवान बनायचंय, याकरता आपल्याला लहानपणापासूनच मेहनत करायची, खोटं बोलायचं नाहीये, कुणाची वस्तू न सांगता घ्यायची नाहीये, नेहमी आपल्याला दुसऱ्यांना मदत करायचं आहे आणि खूप अभ्यास करून प्रामाणिकपणाने आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, हो ना, कीर्तिवान व्हायचं आहे. याकरता ही पहिली स्टेप आहे, स्तोत्र पठन करणं, मन शांत ठेवणं, नामस्मरण करणं, हे एक आध्यात्मिक वे आहे प्रगतीचा, हो ना. आज तुमच्या आई बाबांनी तुम्हाला सेशन का जॉईन करायला सांगितलं, कारण त्यांनाही वाटतं की माझ्या मुलाने कीर्तिवान व्हायला पाहिजे, यशस्वी व्हायला पाहिजे, हो ना. मग त्यांचे स्वप्न, आपले स्वतःचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचेच आहेत, हो की नाही. त्याकरता आपलं हा पहिलं पाऊल. लास्ट लाईन, इति श्री स्कंद पुराणे कार्तिकेय महात्म्ये इति श्री स्कंद पुराणे कार्तिकेय महात्म्ये श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र संपूर्णम. आता मी पूर्ण स्तोत्र वन टाइम बोलून दाखवते, हा लक्ष द्या सगळ्यांनी. आपण काही पॉज घेत घेत, माहिती घेत घेत, ऍक्शन घेत घेत शिकलो. आता बघा बरं तुम्हाला जमतंय का. श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. श्री गणेशाय नमः. म्यूट करायचंय बेटा. श्री गणेशाय नमः. अस्य श्री
प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुपछन्दः मम सकल विद्या सिद्ध्यर्थे जपे विनियोगः श्रीस्कन्द उवाच योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कन्दः कुमारः सेनानिः स्वामी शङ्करसम्भवः गाङ्गेयस्ताम्रचूडस्य ब्रह्मचारी शिखीध्वजः तारकारिरुमापुत्रः क्रौञ्चारातिषडाननः शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धसारस्वतो गुरु सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षं प्रद प्रभु शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वगणप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः अष्टविंशतिनामानि मदीयानि च यः पठेत् प्रत्यूषे श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवेत् महामन्त्रयानीति मम नामानि कीर्तयेत् महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा इति श्री स्कंदपुराणे कार्तिकेय महात्म्ये श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र संपूर्णम. आज कार्तिक स्वामींचा बर्थडे आहे. ओके, मग त्या निमित्ताने आपण कार्तिक स्वामींचं स्तोत्र शिकत आहोत. ओके, सेशन एंड होईल, काही सेकंद राहिले आहे. तुम्हाला स्तोत्र समजलं का? तुम्हाला काही क्वेरी असतील तर माझा नंबर ग्रुपवर आहेच, तुम्ही मला मेसेज करून विचारलं तरी चालेल. आवडलं तुम्हाला मी जे काही शिकवलं ते? समजलं तुम्हाला? समजलं असेल तर हात वरती करा. नसेल आवडलं तर असं करा. ओके, तुम्ही असं केलं तरी मला वाईट वाटणार नाही. ओके, तुम्हाला आवडलं असेल तर असं करा. आवडलं तुम्हाला? तुम्हाला काही बोलायचंय? गुड. मग तुम्ही हे स्तोत्र बघून बोलणार किंवा पाठ करून बोलणार रोज? बघून. अरे वा, कोण पाठ करून मला व्हिडिओ पाठवणार? माझा नंबर आहेच. छान पाठ करून मला व्हिडिओ पाठवणार? पाठवणार? सेशन एंड